तुमचं कसं का कुठल्याही साईडला ते रेडी लाव फोन मग कशाला बसती गप्पा काय झालं बाळा चहा घ्यायचा आहे ना काय करायचं चालल्यास उठ उठ काय करायचं चालल्यास उठ सॉरी म्हण का जानू तिला तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सगळ्याजणी कसे आहात तर आजचा दिवस तुम्हाला मस्त आनंदाचा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करणारा असू देत आणि ज्या काही अजून उरलेल्या असतील इच्छा ते स्वामी महाराज लवकरात लवकर तुमच्या पूर्ण करूत तर असो रियाचं आणि जानूचं आमच्या अजिबात पटत नाही एकत्र तेवढंच राहणार आणि असं आहे की तुझं माझं पटेन आणि तुझ्या वाचून करमेना ते आहे ना म्हण त्यापैकी इथं आमच्या घरात आहे या दोघी जणींचं एकमेकींच्याशिवाय चालत पण नाही आणि दोघी जणी एकत्र असल्यानं अजिबात पटत पण नाही एवढ्या भांडतात नाही दोघी जणी आता ती केवढी आणि ती केवढी पण या दोघींचा अजिबात पटत नाही आणि नसून पण चालत नाही एकमेकींच्या शिवाय तर असो आता मी तुम्हाला दार दाखवते दार बघून घ्या कारण बिफोर आफ्टर तुम्हाला दाखवणार आहे कारण आजचा शेवटचा दिवस आहे की बाबा दार हे असं दिसणार आहे आपलं अंगण पार्किंग वगैरे असा सगळा पसारा आहे आणि हे जे मी शोवर मागवलेलं ना ते मी दारात असं चिटकवले आणि हे सगळं अस्तव्यस्त अशी चपलं मुलं वगैरे आलेत ना असंच टाकून देतात आणि सगळं अस्तव्यस्त असं करून ठेवतात आणि चिखल बाहेर आलं की सगळं फरशी घालून पण काय उपयोग नाही असं घाण करून ठेवतात आणि सकाळी मस्त उंबरठा पूजा करून घेतली होती आणि छान अशी रांगोळी पण काढली होती तर दाखवायसाठी म्हणजे दाखवायचं कारण असं की उद्या आपल्या दारामध्ये गेट बसणार आहे आपल्या पार्किंगमध्ये त्यामुळे तुम्हाला मी आधीच दाखवून घेतलं कारण किती घाण आहे तुम्हाला दिसेल आणि ते आता गेट बसवल्यानंतरची परिस्थिती तुम्हाला समजेल का ते तर असो इकडे आज जानूचं माझं ठरलं होतं की मला तिनं बाकीची कामं सगळी करायला सांगली होती कारण भांडी पण खूप पडली होती आणि भांडी माझ्याकडे दिली होती तिला भांडी घासायला अजिबात आवडत नाही मला म्हटली की मी स्वयंपाक करतो आणि तू भांडी घास इकडे आमचं शेत जे करतात ना म्हणजे नात्यानं ते यांना आमच्या आत्ते बहीणच लागतात तर त्या आमचं शेत करतात तर ते आम्ही असं निम्म जे काय होईल ते असं शेत आम्ही वाटणीनं दिलेलं आहे त्यांना जे काय पीक होईल ते निम्म आम्हाला देतील ते असं झाल्यानंतर अशा हे ना आम्ही ते शेत त्यांना करायला दिलेलं आहे आणि त्यांनी मला ह्या म्हणजे आंबाड्याची भाजी आणि शेंगा यावरून त्यावरती लांब राहतात आमच्यापासून जिथं तलाव आहे ना तिथं त्या राहतात तिथून पाठवून दिलेलं त्यांनी आठवणीने आणि मला फोन पण करून माझ्या डोक्यातून सटकून गेलं पण त्यांनी आठवणीने ते पाठवून दिलं तर असो दूध वगैरे आणायचं आहे त्यामुळे जानू गेली होती चौकामध्ये दूध आणायला आणि आमच्या गाव चांगलं आहे सगळे पण फक्त रस्त्यांच्या वाचूनच ना सगळं जरासं खराब दिसायला लागलेलं आहे आणि पावसात तर सगळं चिक होतंय आणि फक्त रस्ता खराब इतका छान रस्ता होता ना आमच्या गल्लीमध्ये खूप मस्त कॉन्क्रीटचा रस्ता होता पण ते पाईपलाईन कुठनं आली काय माहिती घालायला पहिलं तर पाईपलाईन होतीच आमच्या ऑलरेडी पण नवीन आणि काय झालं काय माहिती नवीन लाईन बसवायला म्हणजे ते मीटर वगैरे येतं मीटर वगैरे बसवलेत बघा तुमच्याकडे असलेत तर ते मीटर बसवायसाठी त्यांनी ते नवीन कनेक्शन केलं आणि ते सगळा रस्ता उकरून टाकला आणि पूर्ण रस्त्याची मग वाट लागली आणि रस्ता आता हे बघण्यासारखं बघू नाही वाटत बाहेर बघितलं की उन्हाळ्यात जरा बरं असतं पण हे पावसाळ्यात तर खूपच घाण झालं आहे आणि पलीकडे घर बांधायला चालू आहे त्यामुळे त्यांचं पण साहित्य सगळं म्हणजे रस्त्यावरती त्यामुळे तर पूर्णच घाण दिसतं तर असं जानू मॅडम म्हटले की मला सगळं जेवण मी आज बनवणार तुमचं तुम्ही बाकीची बाहेरची कामं करून घ्या का तर तिला भांडी घासायची नव्हती भांडी घासायचा खूप कंटाळा आहे तिला कधी तरच भांडी घासते त्यामुळं भांडी नाही म्हणते ती घासायला सहसा त्यामुळे म्हटलं ठीक आहे आपल्याला तर काय सोपंच आहे ना भांडी काय एक 10-15 मिनिटात होऊन जातात पण ही आता बसू दे स्वयंपाक करत म्हटलं मी पण मला सुट्टी स्वयंपाकाला तर असं हिने आज ना तिला बनवायचं होते छोले बनवणार म्हटली मी तिला बोलली होती की आंबाड्याची भाजी बनवूया म्हणून नाही म्हटली मला काय आंबाड्याची भाजी तिला येणार पण नव्हती तर मग तिला छोलेच पाहिजे होते तर ठीक आहे म्हटलं तुझं तू छोले बनव माझं मी सकाळी दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी माझं मी आंबाड्याची भाजी बनवतो ते राहिलं मग त्याच्यानंतर मी भांडी घासायला गेले आणि ही मग भाजीला म्हणजे छोलेची तयारी करायला लागली आता तिची तयारी तिनं काय मला विचारलं नव्हतं किंवा तिचं स्वतःहून तिनंच करत होती म्हटलं बघूया आपण पण काय लक्ष द्यायचं नाही तिचं एक असं असतं बघा आता तुमच्या घरात मुली असतील तर तुम्हाला पण माहिती असेल
तू घरात तू माझ्या म्हणजे तिथं येऊ नको, माझं मी करतो. तुम्ही इंटरफेअर केलंस की मला काय समजत नाही, मला काही येत नाही, त्यामुळे तू बाहेर जा, माझं मी सगळं घर वगैरे स्वच्छ ठेवतो, असं तिचं म्हणणं असते. आता असं कुठं असते का सांगा? आपण बाहेर गेल्यानंतर स्वच्छ करणार, आपण असल्यावर आपण काय डिस्टर्ब करतोय काय? आपल्याला पण आवडणारच ना आपल्या पोराने आपल्यासमोर आपण जसं करतो तसंच जर करायला लागले. आणि मुली अक्षरशः म्हणजे सहसा आईचंच बघून शिकलेले असतात, स्वयंपाक असू दे किंवा घरातलं सगळं. पण कसं अभ्यास वाढलेला असतोय, काय असतं, त्यामुळे आता करायला जरा बघत नाही जानू पण. नाहीतर इतर वेळ जसं वेळ मिळेल तसं करते ती पण. तर तिचं एवढंच म्हणणं असतं की तू इथून जा, तू साईडला जा, तुझं तू निवांत बस जा, माझं मी करतो, तू फक्त काय मला सांगायचं नाहीस, माझं मी जसं मला येईल तसं मी बनवतो. तर ठीक आहे म्हटलं, तुझं तू काय करतेस ते कर, माझं मी भांडी घासतो आणि माझं मी निवांत जाऊन बसतो. तर तिनं छोले हे करायसाठी ना कांदा वगैरे तिचं तिनं चिरून घेतला होता. बाकीची सगळी तयारी तिनं, भात एकीकडे करून घेतला होता, डाळ लावली होती, पीठ वगैरे मळून ठेवलं होतं कणकेचं चपात्यासाठी. तर आता तिचीच तयारी चालू होती की छोले बनवायची. आता तिनं ते चांगलं बघा कढई तापत ठेवली आहे, कढईमध्ये मोठे मोठे कांदे. मी तिला अधूनमधून आणि सांगत होते, अगं एवढे मोठे का चिरलेत? ती म्हणजे तू फक्त बघायचं काम कर, तुझं आवर, तू माझ्याकडे लक्ष देऊ नकोस, माझं मी माझ्या पद्धतीनं करतो. ते पण मी काय बोलायचं सगळं बंद केलं. तिनं बघा मोठे मोठे कांद्याचं म्हणजे चिरलेत, का तर ते पेस्ट बनवायचे आणि भाजायसाठी. आता तिला म्हटलं चमचा घेऊ नको, तर म्हटली झालं तुझं चालू, असं म्हणजे माझं नाही तिचं पण पटे ना तिथं. ती म्हटली बाई तू इथनं एवढी जा, माझं मी बघतो काय करायचं ते. त्यामुळे आता तिनं मग चमचा ठेवला आणि मग ती मोठी पळी घेऊन आली आणि ते कांदा चांगला भाजून घेते. आता त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे पण मिक्स करणार. आता पुढं सांगते तुम्हाला, टोमॅटो आपण फक्त काय करतो, आपण कांदा आणि टोमॅटो फक्त पेस्ट करताना भाजतो ना, तर इथं पण मी काय बोलायचं नाही. म्हणजे तिने आता भाजतानाच ना कोथिंबीर घातली. आता मी सांगत होते की अगं फक्त कांदा टोमॅटो भाज, कोथिंबीर भाजू नको. नाही म्हटली, तू तुझ्या पद्धतीनं तुझं करत जा, मी माझ्या पद्धतीनं माझं मी करणार. तिने आता इथं कोथिंबीर पण भाजायला घातली. मी विचार करत होते की बाबा आता ती भाजी कशी होते काय माहिती, पण बघू आता भाजी काय काय होते पुढं. आता तिनं कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर चांगलं भाजायला ठेवलं आहे. झाकण वगैरे जसं मी लावते तसं पण लावून ठेवलं. चांगलं ते भाजून पण घेतलं, अधूनमधून बघत पण होते, चेक पण करत होते की काय होतं आहे. आणि तुम्हाला सांगते की कांदा आणि टोमॅटो फक्त वरचेवर भाजायचा नाही, पूर्ण असा कांदा ना लालसर होईपर्यंत जर तुम्ही भाजला ना, त्याची भाजीची टेस्ट खूप छान होते. आणि नुसतं भाजायचं म्हणून जर भाजला तर नाही, मग ते टेस्टमध्ये फरक पडतो आणि बिघडतं. आणि कांदा टोमॅटोची पेस्ट घातल्यानंतरच भाजी चांगली होते. खोबऱ्याचं वगैरे मसाला त्याच्यामध्ये कुठला ॲड करू नका, फक्त कांदा टोमॅटोच्या पेस्टनं ना खरंच कुठली, मग अगदी पनीर असू दे, पनीरसुद्धा फक्त कांदा टोमॅटोच्या पेस्टमध्ये करून बघा, खूपच छान होतं. तर तिनं ते सगळं थंड करायला ठेवून दिलं आणि मग चपात्या वगैरे करून घेतल्या आणि शेवटी मग भाजीकडे गेली ती. तर तिने बघा तेल घातलं होतं, चटणी तिनं आधीच तेलामध्ये थोडीशी घातली होती आणि मग त्याच्यामध्ये पेस्ट टाकली ती. मी तिला सांगतो जळेल, धूर केलीस. तर ती म्हटली माझी पद्धत आहे, माझ्या पद्धतीनेच मी करणार. तर थोडीशी चटणी आधी टाकली तिनं आणि आता वरून आणि थोडीशी टाकणार आहे. तिला सांगत होते की ठचका उडेपर्यंत तिचं चालू होतं काय काय, पण असू दे म्हटलं, आपण इंटरफेअर करायचं नाही. तिचं ती काय करते ती करू दे, शिकू दे पण, आणि काय करे. आणि आता कसं झालं माहिती आहे का, आपल्या वेळेस एवढं शिक्षणाचा भार किंवा ओझं असं नव्हतं. आपण निवांतपणे शाळेत जायचो, निवांत अभ्यास करणे झालं, दुसऱ्या दिवशी उठून परत शाळेत जाणे, काय असं म्हणजे असं लोड नव्हता अभ्यासाचा. आता मुलांना एक्स्ट्रा क्लास, एक्स्ट्रा अभ्यास, एक्स्ट्रा काय आणि काय कार्यक्रम भरपूरच काय असते. त्यामुळे त्यांना ना त्या अभ्यासातून वेळच भेटत नाही. पण त्यातून पण थोडं आपल्या मुलांना शिकवणं ही आपली जबाबदारी आहे मुळात. त्यामुळे मी तर तिला देते करायला, बाबा तुला म्हणजे मी जबरदस्ती पण एकदा करते की बाबा तू हे कर ते कर, ही भाजी आली पाहिजे. आता तिला मी सांगितलेलं होतं की बाबा फक्त एवढंच भाजी नाही तर तुला नाश्त्याचे पण प्रकार आले पाहिजेत. आता तू जरा स्वतःहून इडली आंबोळीचं पीठ वगैरे भिजवायला शिक, किंवा दुसरं काय जे काय असेल ते तुझं तू स्वतःहून, मला न विचारता तुझं तू स्वतःहून. आता काय मोबाईल आहे, यूट्यूब काढलं की सगळं येतं. त्यामुळे तू बघून तुझं तू शिकत जा. आणि आपण आपल्या मुलींना सांगितलं पाहिजे, त्यांच्या अंगावरती जबाबदारी टाकल्याशिवाय पण ती काय म्हणजे ह्याच्यामध्ये लक्ष घालत नाहीत. तर असो, आता ही कसं करते तसं करू दे म्हटलं. आणि मी बाजूला झाले तोपर्यंत हे पण आले होते, ह्यांनी येताना फळं घेऊन आले होते. त्यांचं असं आहे की कुठं काय दिसलं तर ते नक्की घेऊन येतात, असं काही विचारत बसत नाहीत किंवा काय नाही. त्यामुळे ते बऱ्यापैकी भाजी पण आणतात, फळं पण आणतात, त्यांना काय आवडलं तर त्यांचं त्यांनी घेऊन पण येतात. तर यांनी छान अशी ॲपल आणले होते, सफरचंद आणलीत आणि डाळिंब पण आणले होते. आणि लागलंच मी ते काढून घेतले, कारण अर्णव आमचं असं आहे की दिसलं की लगेच तोंडात घालणार असं आमचं अर्णव आहे. त्यामुळे म्हटलं की लागलंच ते स्वच्छ करून घेऊया. तर ह्याच्यावरती स्टिकर होते बघा, आणि तो स्टिकर पण बघणार
नाही. एक मुलं अशी असतात किंवा स्टिकर वगैरे काय बघणार डायरेक्ट तोंडात घातलं की खाल्लेलं पण त्यांना कळायचं नाही. मला एकालाच ते स्टिकर सापडलं, ते काढून घेतलं मी. तर आणल्या बघा ते खरं तर फळं स्वच्छ पाण्याने धुवून ठेवा तुम्ही, जेणेकरून ते मग कधी पण खाल्ले तर जातात. आता खाताना आपण काय धुवून घेतोच, पण आणल्या जर धुवून ठेवलात तर कुणी हात लावलेले असतात बघा ते चेक करताना, फळं घेताना वगैरे, आणि कुठून कुठल्या शेतातून कुठून आलेलं आहे. त्यामुळे ते स्वच्छ करून ठेवलं की मग खाताना कधी धुवून घेतलं नाही घेतलं आपली ती काय करतील मुलं ते त्यांचा प्रश्न आहे, पण आपण धुवून ठेवणं हे महत्त्वाचं आहे. तर इकडे जानूचा तोपर्यंत स्वयंपाक झाला होता. तिने मस्त अशी छोळ्याची भाजी केली होती आणि खरंच सांगते खूपच भारी झाली होती. माझ्यापेक्षा सुद्धा खूप छान झाली होती. इतकी टेस्ट आली होती तिला. मी तिला म्हणत होती कोथिंबीर घातलीस, म्हटलं कडू लागेल, पण नाही, खरंच सगळ्यांना आवडली. आमची भाजीच उरली नाही त्या दिवशी छोल्याची. मी पण अशीच बनवते, पण माझं थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवते. हिनं साधे सिंपलपणे बनवली आणि खरंच खूपच मस्त झाली. त्यामुळे आता म्हटलं की आता तुझं तू बाई, तुझ्या मनानं काय येईल ते तुझं तू बनव, मी काय तुझ्यामध्ये इंटरफेअर करत नाही. तर असं इकडे फळे वगैरे मी स्वच्छ धुवून घेतले आणि थोडा वेळ मी जेवेपर्यंत, म्हणजे आमची जेवणं होईपर्यंत मी हे पाण्यातच ठेवणार आहे. जे काय असेल याच्यावरती केमिकल औषध फवारणी काय केलं असेल तर निघून जाईल म्हणून. मग त्याच्यानंतर मी जेवून झाल्यानंतर ते काढून ठेवलं. तर इकडे दुसऱ्या दिवशी बघा फायनली आमचं गेट आलेलं आहे आणि खरंच सांगते मी खूपच खुश होते, कारण इतक्या दिवसाची आतुरता आणि इतकी दिवस वाट पाहिलेली मी या गेटसाठी आणि फायनली ते आले. त्यामुळे मस्तच वाटते. आणि गेट पहा, खरोखर एक नंबर डिझाईन. जानूची चॉईस आहे खरं तर. हिजंही ना काय केलं होतं, मोबाईलवरती डिझाईन काढले होते आणि ते डिझाईन तिने पाठवले होते आणि तिच्या आवडीनुसारच ते बनवलं गेलं होतं. आणि मला वाटत होते कसं येते काय माहिती, पण खरंच सांगते पुढे बघालच तुम्ही, खूप छान. मला तर आवडलं. पहिल्यांदा मला वाटलं की कलर, अरे आपण कलर तर दुसरं सांगलं, पण नाही, हे प्रायमर होतं, त्याच्यानंतर कलर येणार होता. तर इकडे बघा हे बाजूला घर बांधायला चालू आहे आणि इकडे कट्टी होती समोर, तुम्हाला आठवत असेल तर ती आम्ही काढून टाकली पूर्णपणे प्रॉपर, कारण हे भिंतीलाच बसणार होतं. आणि यांचं मग थोडंसं काय झालं की पाण्याचं जे आमचे कनेक्शन आहे, जे डायरेक्ट चाव्यांचं जे मोटरला कनेक्शन जोडलेलं आहे ना, ते थोडंसं तिथं अडचण करत होतं. मग त्यांनी ते कट करून घेतलं. मी त्यांना बोलले होते की प्लंबरला बोलवतो, पण नाही म्हटले, राहू दे, आमच्याकडे आहे ग्राइंडर, आमचा आम्ही कट करतो. आणि नशीब की त्या दिवशी पाणी येणार नव्हतं, म्हणजे सकाळी येऊन गेलं होतं आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी मग संध्याकाळी येणार होतं. त्यामुळे काय प्रॉब्लेम नव्हता. त्यामुळे म्हटलं की ठीक आहे, कट करून घ्या तुम्ही, नंतर मग बघते आम्ही म्हणजे प्लंबिंगचं काम, प्लंबर कोण असेल, म्हणजे आहे आमचं जो प्लंबिंगचं काम केलेलं आहे, गावातलाच मुलगा आहे, त्याला आम्ही दिलं होतं, त्याला बोलवून घेऊ शकतो, मग गावातच आहे, त्यामुळे तुमचं तुम्ही करून घ्या म्हटलं. आणि त्यांनी ज्यावेळेला गेट उभा केलं त्यावेळेला खरंच असं वाटलं की काय भारी, म्हणजे शब्दच नाहीत मला, इतकं ते डिझाईन आवडलं होतं ना. तर आता सगळं बाहेर अस्ताव्यस्त सगळं दिसत असेल सगळं, पण मला माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे काय करायचं काय नाही. त्यामुळे आपलं घराने सजवायला तर आपल्याला खूप आवडतं आणि मी माझ्या मनात अशा खूप गोष्टी साचवून ठेवल्या आहेत की बाबा हे करायचं ते करायचं, पण सगळ्या गोष्टी करायसाठी खूप पैसा लागतो. त्यामुळे जसं होईल तसं आपण एक वस्तू एक हे आणत असतो. त्यामुळे तसंच की आपल्या बजेटनुसार जे काय असेल ते आपल्या बजेटनुसार जायचं, कुठलीही घाई करायची नाही. हां, आजची गोष्ट उद्या आपल्याला मिळू शकते, तोपर्यंत आपला संयमही राहायला पाहिजे. आता घर बांधून आम्हाला इतके दिवस झाले, पण आमचं गेटचं काम खरंच सांगते खूप दिवसापासून आखडलं होतं. आणि एक सांगते की मनापासून जर एखादी गोष्ट आपण मागितली ना तर ती नक्की पूर्ण होते. त्यामुळं असं म्हणतात की मनापासून जे काय आहे चांगल्या इच्छा, जसं मी तुम्हाला रोज म्हणते की तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा असू देत ते स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करू देत, ते म्हणते ना, तसंच मी म्हणते की स्वामींच्या जवळ मी कुठं तर कधी तर काहीतरी बोललेलं असतं आणि ते कधी नाही कधी पूर्ण होतं. त्यावेळेला मला खरंच खूप भारी वाटतं. त्यामुळे फक्त महत्त्वाचा असतो काय तर तो विश्वास, स्वतःवरती विश्वास, स्वामींच्यावरती विश्वास ठेवला ना सगळी कामं व्यवस्थित होतात. फक्त प्रामाणिकपणा आपल्या अंगी पण असला पाहिजे, आपल्या वागणुकीत पण असला पाहिजे, आपल्या बोलण्यात पण असला पाहिजे. नाही तर म्हणायपुरतं फक्त स्वामी समर्थ म्हणायचं आणि मागून कुणाची तर टिंगल काढ, कुणाचं तर हे कर ते कर, कुणाची तर चोरी कर, कुणाची तर काय नासाडी कर आणि म्हणजे असं करणारे जे लोक आहेत तर ते असं नको करा. भक्ती करा तर तुम्ही मनापासून करा. स्वामी काय मग तुम्हाला म्हणत नाहीत की बाबा माझ्या जवळ येऊन बसा, माझी पूजाच करा, माझे उपवासच करा, माझं हेच करा तेच करा, मला असाच नैवेद्य पाहिजे, मला तेच पाहिजे, असं ते काहीही म्हणत नाहीत. फक्त त्यांचं काय की मनात भाव आणि तोंडावरती नाव, एवढंच बस. एवढं केलं की तुमच्या पण खरंच मनापासून सगळ्या ज्या काही इच्छा आहेत ना, चांगल्या इच्छा,
त्या तुम्ही तुमच्या स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करतील. जशा की माझ्या एक एक इच्छा जी काही स्वप्न आहेत ती स्वामी महाराज पूर्ण करायला लागलेली आहेत. आणि मला तर 100% वाटतं की तेच आहेत, म्हणूनच आमच्या हातून या गोष्टी घडायला लागलेल्या आहेत. त्यांचा आशीर्वाद आहे म्हणूनच आम्ही इथपर्यंत आहे. तर असो, ह्यांचं जॉईनिंग चालू होतं, म्हणजे जॉईन करत होते ते डाग देऊन ह्यांना, आणि त्याच्यानंतर ते ओपन करणार होते. तर आता हे गेट केलं आहे कोणी, तर हा गेट जे केलेला आहे ना, तर ते श्यामलच्या भावानं म्हणजे अभिजितनं केलेलं आहे. आणि खरंच त्याचं खूप काम मस्त आहे. आमचं घरातलं जे ग्रिलचं काम आहे, वरती बाल्कनीमध्ये जे केलेलं आहे काचेचं काम, सगळं त्यानं केलेलं आहे. आणि राहुलचं अख्ख्या कारखान्याचं काम ना अभिजितनं केलेलं आहे, आणि सगळी त्याची टीम. आणि खरंच खूप मेहनतीनं आणि लवकरात लवकर म्हणजे झटकेपट त्याची कामं असतात, आणि खरंच खूप छान कामं केलेली आहेत. कोणाला जर हवा असेल संपर्क, त्याचा मोबाईल नंबर वगैरे हवा असेल तर मी येईलच तुम्हाला, कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा, खूप मस्त गेट बसवल्यानंतर सगळे गेलेत. आणि चिमण्या बघितल्यात ना, जरा असं तांदूळ आणून टाकले होते, असं मस्त त्यांचं ना थोडंसं खातात आणि कोणाची तर चाहूल लागली की उडून जातात. तर जानूने ठरवलेलं की स्वच्छतेचं काम मी करणार, त्यामुळे आज तिच्याकडे दिलेलं आहे सगळं. ठीक आहे म्हटलं, बाई तुझं तू कर. तर ती म्हटली माझ्या हिशोबाने मी सगळं लावणार आहे, बाहेर पसारा सगळा करून ठेवला आहे तुम्ही, माझं मी काय करायचं ते माझं मी करतो. तर तिने पहिलं तर सगळी चप्पलं काढून घेतली होती स्टँडवरची, आणि तिला मी पण सांगितलं होतं की लागतात तेवढीच ठेव, बाकीची सगळे टाकून दे. तर तिने चप्पलं काढून ती आता ते सगळं झालं आणि चप्पलच धुवायला घेतली. अगं तिला म्हटलं तुझं चप्पल नंतर धुवत बस, बाकीचं जे राहिले ते आधी करून घे. त्यात सगळी चप्पलं तिने काढून घेतली होती, त्यातली सगळी आता जेवढी लागणार आहे तेवढीच ठेवणार, बाकीचे सगळे टाकून देणार आहे. आणि मस्त असं क्लिनिंग केल्यानंतर बघू मग पुढचा एक प्लॅन आहे ते आता कधी होते. उद्या तर पहिलं प्लंबिंगचं काम करायचं आहे. प्लंबिंगचं काम केल्यानंतर मग एक जसं आपल्याकडून घडेल तसं मग त्या आपल्या गोष्टी आपण किंवा पार्किंग आपलं सजवत जाऊ. जानूने मस्त निरमा वगैरे घालून ना स्वच्छ ते सगळं धुवून घेतलं, कारण खूप धूळ वगैरे चाचली होती. ग्राइंडर त्यांनी लावलं होतं त्यामुळे खूप धूळ झाली होती, त्यामुळे त्यांनी ते स्वच्छ सगळं करून घेतलं. तर असो. आणि हो, माझी खरंच खूप इच्छा आहे, माझी खूप आधीपासून, की मला तुळशीचं वृंदावन आणायचं आहे. आणि ते असतं बघा काळ्या कलरचं दगडी म्हणजे दगडी ते आहे बघा वृंदावन, त्यापैकीच मला घ्यायचं आहे. पण ते आता कधी पूर्ण होते काय माहिती. जसं मी म्हणते की स्वामी महाराज पूर्ण करतील, तर बघू आता. तुळशी वृंदावनचं एक राहिलेलं आहे इथलं पार्किंगमधलं, ते कधी पूर्ण करतात ते तर मी तुमच्याशी शेअर करेनच, आणि तुम्ही पण पाहालच की स्वामी महाराज पूर्ण करतात की नाही. तर असं व्हिडिओचा एंड आता इथंच करते. पुन्हा भेटू नवीन एका मस्त अशा छोट्याशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.